नमस्कार. मी डॉक्टर गजानन घोडे. आत्ता आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या मत्स्य महाविद्यालय रत्नागिरी यांच्या कोळंबी प्रकल्पावरती उभे आहोत. कोळंबी संवर्धनामध्ये पाणी व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन याबरोबर आरोग्य व्यवस्थापन पण खूप महत्त्वाचे आहे. कारण ह्या संवर्धनामध्ये विविध प्रकारचे रोग उद्भवू शकतात. उदाहरणार्थ व्हाईट स्पॉट डिसीज आहे, ज्याच्यामध्ये कोळंबीची 100% मृत्यू होऊ शकते. त्याचबरोबर स्नायूंची झीज करणारा IMNV म्हणजेच इन्फेक्शियस मायोनेक्रोसिस व्हायरस आहे. पाण्यातील झालेल्या बदलामुळे होणारे काही रोग आहेत, जसं की ब्लॅक स्पॉट डिसीज आहे, ब्लॅक गिल डिसीज आहे, येल्लो गिल डिसीज आहे, नंतर पिंक गिल डिसीज आहे. ह्या रोगांच्या बरोबरच सध्याच्या घडीला आर्थिकदृष्ट्या खूप नुकसान करणारा रोग म्हणजे EHP हे संक्षिप्त नाव आहे. त्याचं पूर्ण नाव आहे एन्टेरोसाइटोझोअल हेपॅटोपिनी. ही वनामी प्रजातीची कोळंबी आहे आणि आपण जो EHP रोग बोललो, तो EHP रोग हा वनामी कोळंबीच्या हिपॅटोपॅन्क्रियाजवरती परिणाम करतो. इथे आपण पाहू शकता, हा जो कोळंबीच्या डोक्याकडे काळपट असा तपकिरी भाग आहे, तो हिपॅटोपॅन्क्रियाज आहे. EHP हा बुरशीजन्य रोग आहे. त्या बुरशीचे जननकण किंवा बीजाणू किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये स्पोर्स बोलतो, ते बीजाणू कोळंबीच्या हिपॅटोपॅन्क्रियाजला प्रादुर्भाव करतात. तर कोळंबीची हिपॅटोपॅन्क्रियाज ज्या आहेत त्या मूळतः आपल्या यकृत किंवा स्वादुपिंड याचं कार्य करतात. म्हणजे ते अन्न पचनाचं कार्य करतात, त्याचबरोबर पचलेल्या अन्नाचं शोषण करण्याचं कार्य करतात. प्रादुर्भाव झालेल्या कोळंबीमध्ये त्याला अनुरूप अशी लक्षणं दिसतात. उदाहरणार्थ पचनसंस्था बिघडल्यामुळे कोळंबीच्या वाढीवरती परिणाम होतो. आणखीन एकाच तलावामध्ये एकाच वेळी साठवलेली कोळंबीच्या वाढीमध्ये तफावत आढळते. म्हणजे काही कोळंबी ही मोठ्या आकाराची असते, तर काही कोळंबी ही लहान आकाराची राहते. खुंटलेली वाढ व वाढीतील तफावत यामुळे आपल्याला मार्केटमध्ये अशा कोळंबीची योग्य प्रकारे दर मिळत नाही आणि आर्थिक नुकसान होते. तर अशा प्रकारे आपण ह्या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी हा रोग येतो कसा हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर साठवणुकीसाठी जे बीज आपण आणतो हॅचरीमधून, त्या बीजामार्फत हा रोग येऊ शकतो किंवा अगोदरच्या पिकांमधून ह्या रोगाचे जे स्पोर्स आहेत किंवा बीजाणू आहेत ते तलावातील गाळामध्ये असू शकतात किंवा ज्या कोळंबीला प्रादुर्भाव झालेला आहे त्या कोळंबीपासून इतर कोळंबीला ह्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर त्यामुळे आपल्या तलावातील गाळामध्ये बीजाणू आहेत का किंवा आणलेल्या बीजामध्ये बीजाणू आहेत का किंवा आपण ज्या कोळंबीचं संवर्धन करत आहे त्या कोळंबीमध्ये हा रोग आहे का याची आपण PCR तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तपासणी केली पाहिजे. EHP ह्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला काही प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत. त्याच्यातील पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे ज्यावेळी आपण हॅचरीमधून बीज आणतो त्यावेळी त्याची PCR चाचणी केली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपला तलाव जो आहे त्या तलावाला सभोवताली कुंपण घातलं पाहिजे, बर्ड नेटिंग केलं पाहिजे, जेणेकरून पक्षी किंवा इतर प्राणी तलावात येणार नाहीत. तसंच माणसांची ये-जासुद्धा आपण रिस्ट्रिक्टेड केली पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे तलावात कोळंबी संवर्धन चालू असताना वेळोवेळी त्या कोळंबीची आपण PCR तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तपासणी केली पाहिजे आणि जर त्या रोगाचा प्रादुर्भाव आढळला तर त्याच्यावरती आपल्याला काहीतरी उपाय करता येते. EHP ह्या रोगावरती उपाय म्हणजे एक प्रतिबंधच आहे, पण काही गोष्टींची आपण काळजी घेऊ शकतो. जसं की संवर्धनामध्ये संचयन करताना बीज योग्य प्रमाणात संचयन करणे, पाणी आणि खाद्य व्यवस्थापन उत्तमरित्या करणे आणि त्याच्या पलीकडं जाऊन काही प्रमाणात खाद्यामार्फत प्रजैविकांचा वापर करणे. याच्यामुळे कोळंबीचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल. उपचार करण्याची वेळ आली तर आपल्याला प्रजैविकावरतीच अवलंबून राहावं लागेल किंवा काही लोक पारंपरिकरित्या लसूण आणि आलं यांची पेस्ट करून ते खाद्यात मिक्स करतात. त्याच्यामुळे मुख्यत्वे करून तलावात असणारे किंवा कोळंबीच्या शरीरामध्ये असणारे जे जीवाणू आहेत त्यांची संख्या नियंत्रणात राहते आणि त्याच्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव कमी व्हायला सुद्धा मदत होते. तर अशा प्रकारे EHP ह्या रोगाचा आपल्या कोळंबीमध्ये प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तो रोग आपण जाणून घेतला पाहिजे आणि त्याच्याबद्दल योग्य त्याची काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद.